असा म्हणजे बाकीचे म्हणतो स्वार्थ आहे, महाराजांनी स्वार्थच बघितला नाही. बरोबर. हा. अंगावर काटा येतो अक्षरशः आस्तिक महाराज नाच करायचा नाही. अहो, म्हणून तर ते महाराज आहेत ना. खरंच महाराज. कारण इतका आधी परिस्थिती नाजूक होती, पण जेव्हा दत्त सेवेत आल्यापासून अतिशय चांगला फरक आहे. आणि महाराज कुठली अडचणी आली तर स्वतः उभा राहते. दत्तकृपा आहे. दत्त कृपा आहे. आणि खरं आता तू जी काय बोलला, हा. मी तर ऍक्च्युअली व्हिडिओ काढणार नव्हतो, हा. पण मनच रावलं नाही. माझं मी तुम्हाला 2 दिवस झालं म्हणेल भरून आले ते. बर का. हे 2 दिवस झालं माझं मी म्हणीन हा, हा. मला ही रिझल्ट जाणवायला लागला हळूहळू. आयला म्हणलं महाराजांनी इतकं कुणाचं असं नाही, माणूस जग दुनिया सरते महाराज. बरोबर. पण तुमचा असा स्वभाव आहे खरंच. तुम्ही दत्तगुरु. दरबारात आला असता का दत्तगुरु. नाही? दरबारात आता इतक्या जणांच्या कमेंट आहेत या. हा. आता ते तुम्हाला अकलूजचे माहित आहेत का? हो आहे की. आहेत का नाही? हा, त्यांचा पण तुमच्यासारखा सेम अनुभव आहे. म्हणले मला इतका जे फरक पडलाय. फरक पडला. हा. आणि आहे आहेच की. कोणी आता तुम्ही वैयक्तिक कोणाला पण विचारा, प्रत्येकाला जेवढे असतील काय रिझल्ट आलाय. जेव्हा दरबारापासून जेव्हा दरबार पाऊल ठेवले, हात गळ्यात होता माझा. हा. तेव्हापासून माझा हात बी ही झाला, बरं. दिवसच चेंज झालेत माझ्या आयुष्यात. जेव्हा त्याला- दत्त सेवेत आल्यापासून. एकच कारण आहे, माझी परिस्थिती कशी आहे किंवा माझ्याकडे काय आहे नाही मी कधी बघितलं नाही. बरोबर. काम करताना एक दत्त सेवक म्हणून करतो, खरंय. म्हणून तुम्हा सगळ्याला रिझल्ट आहे. आणि मी याला तुम्ही असं समजू नये माझ्यामुळं होतंय, तर हे दत्तकृपेमुळं आहे. आणि तुमची सेवा निष्ठा बी गरजेची आहे. मग काय. माझं कर्तव्य मी करतोय, पण त्याचा मान माझ्या दत्तगुरूंना. श्री गुरुदेव दत्त. आमच्यासाठी तुम्हीच आहे.